हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर इंग्लिश. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी इंग्रजी या विषयातील तिसऱ्या नंबरची पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो स्टुडंट्स, ही पोयम इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल पोयम आहे. पोयमची सेंट्रल आयडिया अशी आहे की आपला आत्मसन्मान शाबूत ठेवून आणि दुसऱ्याची मदत घेऊन कशा प्रकारे आपले जीवन आपण समृद्ध करू शकतो. बरेच लोक असे आहेत जे नेहमी रटाळ आणि तेच ते आयुष्य कायम जगत असतात. त्यात बदल करावे असे त्यांना वाटत नाही. म्हणूनच पोएट म्हणतात की जर तुम्ही तेच ते रटाळ आयुष्य नेहमी जगत राहिले तर हळूहळू तुमचं आयुष्य निरर्थक होऊन जाईल आणि तुम्ही मरू लागाल. इथे मरणे म्हणजे खरोखरचा मृत्यू नाही, तर आयुष्यातून एक्साइटमेंट संपून गेल्याने एक निरर्थक आणि रटाळ झालेल्या आयुष्याशी त्याचा संबंध आहे. चला तर मग पोएम स्टार्ट करूया. पहिला स्टांजा पहा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही ट्रॅव्हल केलं नाही म्हणजे प्रवास केला नाही, जर तुम्ही वाचन केलं नाही, जर तुम्ही साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या हाका, जीवन नेहमी आपल्याला हाका देत असते म्हणजे काहीतरी नवीन करायची प्रेरणा देत असते, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, त्या जीवनाच्या हाका तुम्ही ऐकल्या नाहीत. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, आणि जर तुम्ही तुमच्याच नजरेमध्ये चांगले नसाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर अशा प्रकारे हळूहळू तुम्ही मरू लागाल. म्हणजे बघा, पहिल्या स्टँजामध्ये काय आहे, जर तुम्ही ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्ही जीवनाच्या हक्का ऐकत नसाल, जर तुम्ही स्वतःचा सन्मान करत नसाल किंवा स्वतःलाच तुम्ही स्वतः आवडत नसाल, तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत आहात. म्हणजे तुमचं जीवन जे आहे ते निरर्थक होत चाललेलं आहे. सेकंड स्टँजा पहा. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मान किंवा स्वतःविषयीचा आदर. जर तुम्ही स्वतःविषयीचा आदर गमावून बसलात म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेत आदरयुक्त नाही, तुम्ही स्वतःची इज्जत करत नाही, आदर करत नाही. व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, जेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान, स्वतःविषयीचा आदर गमावून बसता. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि असं झाल्यावरही तुम्ही इतरांची मदत घेत नाही म्हणजे इतरांना तुम्हाला मदत करू देत नाही. तुम्हाला मदतीची आवश्यकता असते, पण इतर कुणी तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला तर तो तुम्ही स्वीकारत नाही. जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा सुद्धा तुम्ही मदत स्वीकारत नाही. असं जर तुम्ही केलं किंवा असं जेव्हा तुम्ही करता, यू स्टार्ट डाईंग स्लोली, याचा अर्थ तुम्ही हळूहळू मरत आहात. कारण तुम्हाला स्वतःत बदल घडवण्याची, तुमची लाईफ, तुमचं जीवन बेटर करण्याची इच्छा आता उरलेली नाही, असं त्याच्यावरून लक्षात येते. थर्ड स्टँजा पहा. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झाले, स्लेव म्हणजे गुलाम, हॅबिट्स म्हणजे सवयी, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झाले, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि रोज एकाच रस्त्यानं चालू लागले. आता याचा अर्थ काय, सवयीचा गुलाम होणे म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी वाईट सवय असेल आणि आता ती तुमच्या कंट्रोलमध्ये राहिलेली नाही, म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मी आता ही वाईट सवय सोडून देतो, तर तसं तुम्ही करू शकत नाही, कारण आता तुम्ही त्या सवयीचे गुलाम झालेले आहात. तुम्ही त्या सवयीप्रमाणेच वागू लागाल, तिच्यात बदल करायची क्षमता आता तुमच्यात राहिली नाही. अँड वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि रोज एकाच रस्त्यावर तुम्ही चालत राहता. तुम्हाला माहीत आहे की हा रस्ता चुकीचा आहे, तरी तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. आता तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालेले आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही तुमचा रुटीन चेंज करू शकले नाही किंवा करू शकत नाही, आपली दिनचर्या, दिनक्रम, त्यात तुम्ही बदल घडवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपल्या जीवनात काहीच नवीन राहिलेलं नाही, काहीच रस उरलेला नाही, आणि तरीही तुम्ही त्याच्यात अपेक्षित बदल करू शकत नाही.
इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, आणि जर तुम्ही वेगळे वेगळे कलर्स, वेगळे वेगळे रंग परिधान करू शकत नाही. इथं रंगाशी काय, रंगाचा संबंध व्यक्तिमत्वांशी येतो. वेगळे वेगळे रंग म्हणजे आपले वेगळे वेगळे व्यक्तिमत्व. त्यात तुम्ही पाहू शकता की आपल्याला बरेच आवडी असतात, छंद असतात, पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते आवड, तो छंद आपल्या व्यक्तिमत्वात आपण आत्मसात करू शकलो नाही. ऑर डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा अनोळखी लोकांसोबत तुम्ही बोलू शकत नाही किंवा त्यांच्याशी तुम्ही ओळख करू शकत नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरू लागाल. बघा थर्ड स्टॅन्झा, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झाले आणि रोज एकाच रस्त्यानं चालत आहात, तुम्ही तुमच्या दिनचर्या रुटीनमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही. आणि जर तुम्ही रोज नवीन नवीन कलर्स किंवा रंग परिधान करू शकत नाही, जर तुम्ही अनोळखी लोकांसोबत बोलू शकत नाही, त्यांच्याशी ओळख करू शकत नाही, याचा अर्थ हळूहळू तुम्ही मरत चाललेले आहात किंवा तुमच्या जीवनातला आनंद संपत चाललेला आहे. फोर्थ स्टॅन्झा पहा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्बुलंट इमोशन्स. टर्बुलंट म्हणजे अस्वस्थ, अनस्टेबल. जर तुम्ही तुमचं पॅशन अवॉइड करत आहात, तुमची आवड, पॅशन म्हणजे आवड, जर तुम्ही तुमचं पॅशन अवॉइड करत आहात, त्याकडे दुर्लक्ष करत आहात, आणि तुमचे जे इमोशन्स आहेत, तुमच्या भावना आहेत, ज्या अनस्टेबल टर्ब्युलंट भावना आहेत, तिच्याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करत आहात. दोज विच मेक्स युअर आयज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट. आणि त्या भावना किंवा ते पॅशन कसं आहे, ज्यानं तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक येते. ग्लिसन म्हणजे चमकणे. ज्या पॅशनमुळे तुमचे डोळे चमकतात, म्हणजे एक प्रकारे ते तुम्हाला खूप आवडते, तुमच्या खूप जवळचं आहे. जसं की कोणाला नाचायला आवडते, डान्स आवडतो, कोणाला संगीत आवडते, कोणाला एखादं वाद्य, तर कोणाला एखादा स्पोर्ट आवडतो. पण तुम्ही त्याच त्या रुटीनमध्ये, त्याच त्या दिनचर्येमध्ये रोज जगत राहिल्यामुळे तुम्ही हे जे तुमचं पॅशन आहे त्याकडे दुर्लक्ष करता. आणि ते पॅशन असं आहे की इट मेक्स युअर आईज ग्लिसन. तुमचे डोळे त्या पॅशनमुळे चमकतात, म्हणजे तुम्हाला ते खरंच मनापासून आवडते. अँड युअर हार्ट बीट फास्ट. आणि तुमचं हृदय जोरजोरानं धडधडू लागते. इतकं तुमच्या आवडीचं ते पॅशन असते, पण त्याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करता, त्याला तुम्ही दुर्लक्षित करता. आणि असं केल्यामुळे काय होईल? यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू संपून जाल किंवा मरत चालले आहात, मरू लागले आहात. फिफ्थ नंबरचा स्टांजा पहा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव. जेव्हा तुम्ही तुमच्या जॉब किंवा लव म्हणजे तुमचं काम आणि तुमचं प्रेम याच्याशी सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नाही, तुम्ही तुमचं काम आणि प्रेम याच्याशी समाधानी नाही, आणि तरीही तुम्ही त्यात बदल, तुम्ही अशा जीवनात बदल करू शकत नाही. जर तुमच्या जीवनात एखादी गोष्ट तुम्हाला करायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जे सेफ आहे त्याला रिस्कवर टाकायची तुमच्यात हिंमत राहिलेली नाही. म्हणजे तुम्हाला समजा एखादा बिझनेस चालू करायचा आहे, पण सध्या तुमच्याकडे काय, तर एक सेफ जॉब आहे, तर तो सेफ जॉब सोडायची हिंमत, त्याला रिस्कवर टाकायची हिंमत आता तुमच्यामध्ये राहिलेली नाही. जर असं तुमच्यासोबत झालं, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे तुम्ही जाऊ शकत नाही. जर तुमच्याकडे जे सेफ आहे ते तुम्ही रिस्कवर टाकू शकत नाही, आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे तुम्ही धावू शकत नाही. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. आणि जर तुम्ही स्वतःला कधीही म्हणजे एकदाही तुम्ही स्वतःला परवानगी देत टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, एखादे समजूतदारीचा सल्ला झुगारण्याची. समजूतदारीचा सल्ला म्हणजे काय? समजूतदारीचा सल्ला नेहमी तुम्हाला सेफ साईडने खेळायला भाग पाडतो. पण आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जे सेफ खेळत राहतात ते जीवनात कधीच खूप मोठं यश संपादित करू शकत नाही. त्या उलट जे लोक रिस्क घेतात ते जीवनात खूप यशस्वी होऊ शकतात. म्हणून जे पोएट आहे ते तुम्हाला म्हणतात की जीवनात एकदा तरी तुम्ही सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे समजूतदारीच्या सल्ल्यापासून दूर पळा, आणि जे तुमच्याकडे सेफ आहे त्याचा रिस्क घ्या आणि जीवनात काहीतरी मोठं करून दाखवा. आणि जर तुम्ही हे केलं नाही किंवा जीवनात एकदाही तुम्ही अशा प्रकारे रिस्क घेतला नाही, सेन्सिबल ॲडवाईसच्या दूर पळालात नाही, याचा अर्थ यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरत
आहात, तुमच्या जीवनातला रस, तुमच्या जीवनातला आनंद हळूहळू संपत चाललेला आहे. पॅब्लो नारुडो यांनी लिहिलेली ही कविता आहे, ही पोएम आहे. पोएममध्ये विशिष्ट अशी कुठलीही राईम स्कीम नाही, त्यामुळे आपण याला फ्री वर्डसुद्धा म्हणू शकतो. आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू ऑल. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टेक केअर. गुड बाय.